सीआयडी कस्टडी संपत असल्यामुळे वाल्मिक कराडला आज बीड कोर्टामध्ये हजर करणार. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची शक्यता. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी महेंद्र थोरवेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. सहपालकमंत्री नको, पालकमंत्रीपदच हवं थोरवेंची मागणी, तर शिंदेंचा निर्णय मान्य असेल गोगावलेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि शरद पवार लवकरच भाजपसोबत केंद्रात जातील. प्रहारच्या बच्चू कडूंचा खळबळजनक दावा, तर शिंदे आणि अजित पवारांची गरज भाजपसाठी संपली आहे कडूंचं वक्तव्य. बिल्डरचा नाहक छळ केल्यामुळे मुंबई हायकोर्टाकडून ईडीला 1 लाख रुपयांचा दंड. कायद्याचा गैरवापर करून त्रास देणं बंद करण्याची तंबी. बिल्डरची ईडीकडे तक्रार करणाऱ्यालाही ठोठावला दंड. कुठल्याही योजनेमध्ये 2 ते 4% भ्रष्टाचार असतोच. 1 रुपयाच्या पीक विमा योजनेवरती बोलताना कृषी मंत्र्यांकडून सरकारी योजनेमधल्या सार्वत्रिक भ्रष्टाचाराची कबुली. दावोस दौऱ्यामध्ये पहिल्या दिवशी 4,60,000 कोटींचे करार. गडचिरोलीमध्ये जेएसडब्ल्यू तर राज्यामध्ये वारे एनर्जीची हजारो कोटींची गुंतवणूक. अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज. लीलावती रुग्णालयामधून बाहेर पडता सैफच्या चेहऱ्यावर मोठं हास्य. प्रकरणाचे तपास अधिकारी सुद्धा बदलले. एसटी महामंडळासाठी तब्बल 1300 बस गाड्या भाडेतत्वावरती घेण्याचं टेंडर मुख्यमंत्र्यांकडून रद्द. नव्याने पारदर्शकपणे टेंडरची प्रक्रिया राबवण्याचे आदेश. देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी मुंबईमध्ये धावणार. गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी पर्यंत ई वॉटर टॅक्सी धावणार. माझगाव डॉक शिप बिल्डिंग लिमिटेड कडून स्वतःच इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तयार करण्याचा निर्णय. पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम ते वांद्रे स्थानकाच्या दरम्यान 24 आणि 25 जानेवारीला रात्रकालीन विशेष ब्लॉक. लोकलच्या 427 फेऱ्यांवरती परिणाम. मिठी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ब्लॉक. व्यायामाच्या आडून होणारं महिलांचं अंगप्रदर्शन इस्लाममध्ये हराम. केरळमधील धर्मगुरू अबुबकर मुस्लियार यांच्या विधानामुळे वाद. महिला आणि पुरुषांच्या एकत्र व्यायामाला मुस्लियार यांचा विरोध. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.